तासगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी आरोप केला आहे की माजी खासदार संजय काका पाटील 5 कोटी रुपये घेऊन उमेदवाराला नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिले आहे। सदर आरोपाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून महादेव नाना पाटील यांनी सांगितले की नगराध्यक्ष पदाबाबत बोलणी होऊन आणि दिलेला शब्द संजय काका पाटील यांनी फिरवला आहे। तसेच तासगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष कोणाला पाठिंबा देणार याबाबत तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। महावीर कुत्ते, महाराष्ट्र न्यूज, तासगाव प्रतिनिधी। पदाची उमेदवारी माजी खासदार संजय पाटील यांनी 5 कोटी रुपयाला विकलेली आहे। कारण इतक्या वेळा ठरलेला असताना, इतक्या कार्यकर्त्यांसमोर ठरलेला असताना आणि जर त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान 4 दिवस अगोदर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की तुमच्या उमेदवारीची मला अडचण होते। परंतु आतून काळाकुट्ट त्यांचं मन असल्यामुळं त्यांनी 2 वाजेपर्यंत माझी फसवणूक केली। विश्वासघातानं त्यांनी माझा विश्वासघात केला आणि लँड माफियाला, या शहरात लँड माफियाला त्यांनी उमेदवारी देऊन त्यांनी पुढं काय करणार आहे की त्याची त्यांनी चुलूक दाखवलेली आहे। तुम्हाला पण काय नाना अशी काय ऑफर होती का? जसं 5 कोटी विकली म्हणताय तुम्हाला पण काय ऑफर दिली का? नाही, मला ऑफर नाही। मला तिने वारंवार पैसे किती घालणार हे विचारलेलं होतं। परंतु मी माझ्या परीनं आणि विश्वजित कर्मानी त्यांना फोन करून सांगितलं होतं की महादेव पाटलांना नगराध्यक्षपदाचा जो काही खर्च असेल तो मी घालणार आहे असं विश्वजित कर्मानी सांगितलं होतं। मी काही पैसे जे रेग्युलर खर्च करणे शक्य आहे ते करणार आहे असं आम्ही सांगितलेलं होतं। बरं, तुमचा आता नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार नाही, काँग्रेस नेमका कुणाला पाठिंबा देणार त्याबद्दल काही चर्चा झाल्या का तुमच्या? नाही, आमची आज संध्याकाळी काही लोकांच्या बरोबर चर्चा आहे। तालुक्यातील 3री आघाडी म्हणून जी माझ्याबरोबर ज्या लोकांनी काम केलं त्या 3ऱ्या आघाडीच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करून, काँग्रेसमधल्या आमच्या तालुक्यातल्या काही नेत्यांच्या बरोबर, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून कुणाला पाठिंबा द्यायचा त्याची चर्चा होणार आहे आणि त्या पद्धतीनं उद्याच्या पर्यंत साधारण आम्ही हा निर्णय घेऊन परत पत्रकारांच्या समोर आम्ही आमचा पाठिंबा डिक्लेअर करणार आहे।